नमस्कार मैत्रिणींनो, आज मी बनवलं आहे हे स्ट्रॉबेरीच्या आकाराचं किचन। हे पहा, खूप छान दिसतं आणि करायला पण खूप सोपं आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। स्ट्रॉबेरी किचन करण्यासाठी मी हे 2 कलरचे लोकर घेतलेले आहेत आणि आपली सुई आणि कैची। हा कलर तर कॉमन असतो, तुम्ही रेडच्या ऐवजी दुसरा कोणताही कलर घेऊ शकता। स्लिप नॉट करून घेऊया। 1 2 3 4 5 आणि 1 6 चैन झाल्यानंतर पहिल्या चैनमध्ये आपण स्लिप स्टिच करून राऊंड तयार करून घेऊया। आता या राऊंडमध्ये आपण एकूण 1 2 आणि 3 हे 3 चैनचा एक डबल क्रोशेट झालेला आहे। डबल क्रोशेट 3 चैनचा एक डबल क्रोशेट आणि एक डबल क्रोशेट मी घेतलेला आहे। एक चैन। आता पुढे आपल्याला एक डबल क्रोशेट घ्यायचा आहे, पण तो इथे असा अर्धा सोडायचा आहे। हे पहा, मी डबल क्रोशेट घेतलाय पण कंप्लीट केलं नाहीये, अर्धवट ठेवलाय। पुन्हा दुसरा डबल क्रोशेट घ्यायचा। आता आपल्याला इथे 3 टाके मिळतात, 1 2 3। याच्यातून धागा बाहेर काढून हे कंप्लीट करून घ्यायचं। एक चैन, पुन्हा डबल क्रोशेट घ्यायला गेली पण अर्धवट डबल क्रोशेट घेतला। इथे 2 टाके राहतात आपले, तिथेच पुन्हा तुम्ही आणखी एक डबल क्रोशेट घ्यायचा। इथे आपल्याला 3 टाके मिळतात एकूण। या 3 टाक्यांमधून हा धागा बाहेर काढून एक चैन घ्यायची। असे एकूण आपल्याला 10 डबल क्रोशेट करायचे आहेत, म्हणजे 2 डबल क्रोशेटचा एक हे असं एकूण 10 डबल क्रोशेट करायचे आहेत। पहा, 2 इथे राहिले, पुन्हा इथे मी घेतला डबल क्रोशेट, दोघातून बाहेर काढले। इथे 3 टाके आले, 3 टाक्यांमधून एकदम बाहेर काढायचं। पुन्हा एक चैन, डबल क्रोशेट घेतला, पुन्हा दुसरा डबल क्रोशेट, म्हणजे पहिला डबल क्रोशेट अर्धवट ठेवायचा आणि दुसरा डबल क्रोशेट घेऊन दोन्ही डबल क्रोशेट एकत्र करायचे। एक चैन घ्यायची, 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 8 9 एकूण 10 डबल क्रोशेटचं हे तयार करायचं आहे आपल्याला। 10 इथे एक चैन घेऊन आपण ज्या सुरुवातीला 3 चैन घेतल्या होत्या त्याच्या तिसऱ्या चैनवर आपण स्लिप स्टिच करून घेऊया। इथे एक चैन घेऊन हा धागा कट करून घ्या।
हे पहा, हे अशी आपली रिंग तयार झालेली आहे. आता इथे आपल्याला रेड कलरचा धागा जॉईंट करायचा आहे. सुरुवातीला स्लिप नॉट करून घ्या. आता आपल्याला एक चेनच्या गॅपमध्ये हे जॉईंट करून घ्यायचं आहे रेड कलरचा धागा. तीन चेन करा, 1 2 3, आणि सेम गॅपमध्ये आणखी 2 डबल क्रोशेट. म्हणजे मैत्रिणींनो 3 चेन आणि 2 डबल क्रोशेट असे एकूण आपल्याला प्रत्येक गॅपमध्ये 3-3 डबल क्रोशेट करायचे आहेत. प्रत्येक गॅपमध्ये 3 डबल क्रोशेट. एक चेनच्या गॅपमध्ये डबल क्रोशेटच्या गॅपमध्ये नाही करायचे. जिथे आपण एक चेन घेतलेली त्या गॅपमध्ये आपल्याला 3-3 डबल क्रोशेट करायचे आहेत. प्रत्येक गॅपमध्ये 3 डबल क्रोशेट. तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला हवं तेवढं मोठं हे तुम्ही किचन करू शकता, किंवा छोटं करायचं असेल तर आपले हे जे आपण डबल क्रोशेटचे 2-2चे सेट घेतले त्यातून तुम्ही कमी करून तुम्हाला हवं तेवढं छोटंसुद्धा तुम्ही ते किचन करू शकता. जसे की मी 10 घेतलेत, तुम्ही जर 8 घेतलेत तर आणखीन ते छोटं होईल, किंवा तुम्ही 12-14 घेतलेत तर तुमचं किचन मोठं होईल. एक 2 आणि 1 3. लास्ट 1 2 3. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तिसऱ्या साखळीमध्ये स्लिप स्टिच करून हा राऊंड कंप्लीट करून घ्या. आता 3 चेन, 1 2 3 चेन, सेम गॅपमध्ये आणखी 2 डबल क्रोशेट, 1 2. इथे 3 झाले आपले. पुन्हा नेक्स्ट याच्यामध्ये 3 डबल क्रोशेट, 1 2 आणि 1 3. पुन्हा नेक्स्ट गॅपमध्ये 3 डबल क्रोशेट, 1 2 आणि 1 3. तीन झाले. आता पुढे अजून एक आपल्याला बनवायचं आहे. 1 2 आणि 1
3, 1 2 3 4 गॅपमध्ये मी 3 डबल क्रोशेट करून घेतलेले आहेत. आता हा जो पुढचा गॅप आहे हा आपल्याला स्किप करायचा आहे आणि त्याच्या पुढच्या गॅपमध्ये आपल्याला 3 डबल क्रोशेट करायचे आहेत. 1 2 3. आता कंटिन्यू आपल्याला पुन्हा इथे 4 करायचे आहेत. 1 2 3. पुन्हा पुढच्या गॅपमध्ये 3 1 2 3 आणि 1 2 1 3. आता हा जो गॅप आहे हा पण आपल्याला स्किप करायचा आहे आणि इथे तिसऱ्या चैनीमध्ये आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायचा आहे. हे पहा, हे असा आपला शेप तयार होत जाईल. आता पुढे पुन्हा आपल्याला इथे पुन्हा आपल्याला या गॅपपर्यंत जायचं आहे. तर आपण इथे सिंगल क्रोशेट करून आपण या गॅपपर्यंत पोहोचूया. इथे एक स्लिप स्टिच करा आणि 3 चैन आणि 2 डबल क्रोशेट. पुन्हा नेक्स्ट गॅपमध्ये 3 डबल क्रोशेट. 1 2 आणि 1 3. पुन्हा नेक्स्ट गॅपमध्ये 3 डबल क्रोशेट. 1 2 1 3. आता हा जो नेक्स्ट आहे हा आपण स्किप करणार आणि डायरेक्ट इकडे आपण घेणार. म्हणजे या राऊंडमध्ये आपल्याला 3 डबल क्रोशेट करायचे आहेत. 3 1 2 आणि 3. 1 2 आणि 3. आता हा जो पुढचा आहे हा सुद्धा स्किप करायचा आणि तिसऱ्या साखळीमध्ये पहिल्या डबल क्रोशेटच्या तिसऱ्या साखळीमध्ये पुन्हा आपण स्लिप स्टिच करून घेणार आहोत. हे पहा, असा आपला हा शेप तयार होत जातो. आता पुन्हा आपल्याला या गॅपमध्ये जायचं आहे. त्याच्यामुळे या 2 डबल क्रोशेटवर 2 सिंगल क्रोशेट करून घ्या. 1 2. इथे स्लिप स्टिच करून 3 चैन करून घ्या. पुन्हा 2 डबल क्रोशेट. नेक्स्ट मध्ये पुन्हा 3 डबल क्रोशेट. इथे 3 चैन आणि 2 डबल क्रोशेट असे एकूण 3 डबल क्रोशेट. पुढच्या ह्याच्यात 3 डबल क्रोशेट. नेक्स्ट गॅप स्किप करायचा. पुन्हा पुढच्या ह्याच्यामध्ये 3 डबल क्रोशेट.
एक, दोन, तीन. नेक्स्ट 3 डबल क्रोशेट, 1, 2, 3. पुन्हा हा गॅप स्किप करायचा आणि ज्या सुरुवातीला 3 चेन घेतल्या होत्या त्याच्या तिसऱ्या साखळीवर स्लिप स्टिच करून घ्या. हा असा आपला तिसरा राऊंड पूर्ण झालेला आहे. आता शेवटचा राऊंड, त्याच्यासाठी सुद्धा पहिले 2 डबल क्रोशेटवर 2 सिंगल क्रोशेट करून घ्या. हे याच्यासाठी कारण आपल्याला त्या गॅपमध्ये जायचं असतं. 2 सिंगल क्रोशेट करून घेतले. गॅपमध्ये गेल्यानंतर स्लिप स्टिच करा, 3 चेन आणि 2 डबल क्रोशेट. आता इथे हा डबल क्रोशेट आपण स्किप करणार आणि डायरेक्ट इकडच्या डबल क्रोशेटमध्ये 3 चेन, 1, 2 आणि 1, 3. आता इथे जो आपण हा पहिल्या 3 साखळ्या घेतलेल्या ह्याच्या तिसऱ्या साखळीमध्ये स्लिप स्टिच करून राऊंड कंप्लीट करून घ्या. एक चैन घ्या आणि धागा कट करून घ्या. पहा किती छान झालं हे किचन. हे स्ट्रॉबेरीच्या आकाराचं आपण किचन बनवलेलं आहे. हे पहा, आता याला वरती आपण अडकवण्यासाठी साखळी तयार करून घेऊया. स्लिप नॉट करून घ्या. इथे आपण धागा हा अडकवून घेऊया. धागा जॉईंट करून घ्या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 साखळ्या घेऊया आणि इकडे स्लिप स्टिच करून जॉईंट करून घ्या. एक साखळी करून घ्या आणि हा सुद्धा धागा कट करून घ्या. धागा तुम्ही आतमध्ये इथे हा धागा तुम्ही आतमध्ये इथे अडकवून घेऊ शकता. हा धागा सुद्धा आतमध्ये अडकवून घ्या.
हे पहा मैत्रिणींनो, किती सुंदर असं आपलं स्ट्रॉबेरीच्या आकाराचं किचन तयार झालेलं आहे बघा. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.